लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना बऱ्याच महिलांनी हे जे काही 2 पर्याय आहे, तर यामध्ये आहे हे ऑप्शन निवडले किंवा एमध्ये आहे हे ऑप्शन निवडले, बीमध्ये नाही हे ऑप्शन निवडले किंवा एमध्ये नाही हे ऑप्शन निवडले आणि बीमध्ये आहे हे ऑप्शन निवडले. तर यामध्ये बहुतांश लाडक्या बहिणींना येणारा जो काही हप्ता आहे, हा हप्ता थांबलेला आहे. परंतु काही महिलांनी बरोबर के-वाय-सी करून सुद्धा यामध्ये त्यांना येणारा जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा असो किंवा डिसेंबरचा असो हा मिळालेला नाही. तर या संदर्भात जाणून घेणार आहोत आपण एक पेपरमधील नवीन अपडेट. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. के-वाय-सी नंतरही रक्कम नाही आली, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली? अनेक महिला अद्यापही ₹1,500 प्रतीक्षेत, प्रशासकीय स्तरावर उपाययोजना दिसेना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-के-वाय-सी प्रक्रियेने बीड जिल्ह्यातील महिलांची डोकेदुखी वाढवली आहे. ही बहुतांश जिल्ह्यामधील महिलांच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारे घडलेले आहे. तर अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला असून प्रशासकीय स्तरावर यावर कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. या योजनेत तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागले आहे. बीड जिल्ह्यात ई-के-वाय-सी करताना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये मोठ्या चुका झाल्याचा अंदाज आहे. बहुतांश महिलांना अर्जातील अटी व शर्तीचे गांभीर्य समजले नाही. परिणामी पात्र असतानाही चुकीची माहिती नोंदवली गेल्याने पोर्टलवरून या महिलांना थेट अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. किती महिलांचा पत्ता कट, आकडेवारी गुलदस्त्यात. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया थेट मुंबईतील राज्य स्तरावरून राबवली जात आहे. मात्र या प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील असो किंवा इतर जिल्ह्यातील असो, किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले याची कोणतीही यादी किंवा अधिकृत आकडेवारी जिल्हा महिला बाल विकास विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात नेमका किती महिलांचा लाभ कापला गेला हे अद्याप अस्पष्ट आहे. ई-के-वाय-सी मधील या 3 चुका नडल्या. कुटुंबातील सरकारी नोकरी. कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसतानाही अनेकांनी होय पर्याय निवडला. त्याचप्रमाणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेऐवजी चुकीचा उत्पन्नाचा गट निवडला गेला. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर लाभार्थी. एकाच कुटुंबातील इतर सदस्यांच्या माहितीबाबत संभ्रम निर्माण झाला. कागदपत्रे अपलोड न केल्याचा फटकासुद्धा काही महिलांना बसला. अनेक महिलांनी ई-के-वाय-सी करताना केवळ माहिती भरली, मात्र आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे उदाहरणार्थ उत्पन्न दाखला, हमीपत्र स्पष्टपणे अपलोड केली नाहीत. घाईघाईत अर्धवट भरलेले अर्ज मुंबई स्तरावरून तपासणीत बाद ठरवण्यात आले आहेत. दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नव्हता. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर किंवा ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही एडिट किंवा करेक्शनचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. ही सर्वात मोठी तांत्रिक अडचण ठरली असून चुकीच्या माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ई-सेवा केंद्र आणि ऑपरेटरचा गोंधळ. जिल्ह्यातील अनेक ई-सेवा केंद्रावर महिलांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत आणि वेळेअभावी ऑपरेटरने महिलांना नीट न विचारता स्वतःच्या मनाने माहिती भरली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ऑपरेटरच्या एका क्लिकमुळे हजारो महिलांच्या हक्काचे पैसे हे थांबलेले आहे. तर यासाठी सरकारने जे काही अपात्र झालेल्या महिला आहेत त्यांना एकदा परत संधी ही ई-के-वाय-सी करण्यासाठी द्यायला हवी आणि पोर्टलवर ई-के-वाय-सीची जी काही सुविधा आहे ही सुविधा चालू करून द्यायला हवी. तर यावर आपले काय मत आहे एक कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.